नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे छोटीशी स्टार किंवा फूल कसे करायचे शिकवणार आहे। मी तुम्हाला आत्ता जे शिकवत आहे ते तुम्हाला संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी शिकवत आहे। तुम्ही ते वाण म्हणून पण देऊ शकता। तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतं ते। त्यासाठी मी 5 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे जांभळे मोती घेतलेले आहेत। हे थोडे वेगळे आहेत। 40 नंबरचा तंगूस घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये दोरावून शेवटी मी गाठ मारून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री घेतलेली आहे। चला तर मग आपण पाहूया हे कसे बनवायचे ते। वरती 6 पांढरे मोती घेतलेले आहेत। नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालून सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे। आणि हे जे मी आता वस्तू बनवते त्यासाठी लागणारे साहित्य सर्व माझ्याकडे उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याचप्रमाणे नंबरसुद्धा दिलेला आहे। सुईवर आपण 6 जांभळे मोती आणि 3 पांढरे मोती घेतलेले आहे। आता आपण काय करायचं आहे, हा जो जांभळा मोती आहे सगळ्यात शेवटचा, त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। हे पाहिजे, हे आपले पांढऱ्या रंगाचे 3 मोत्याचे एक फूल तयार होईल। सुईवरती 5 जांभळे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, हा जो पांढरा मोती आहे हा मोती सोडून द्यायचा। आपण या मोत्यातनं आलेलो आहे, हा मोती सोडून द्यायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपली एक पाकळी तयार झाली। हे पहा, दोऱ्यामध्ये आपण 6 जांभळे मोती आणि 3 पांढरे मोती घेतले आहेत। मग सारखंच करायचं आहे। हा शेवटचा जांभळा मोती घ्यायचा आहे, त्यातनं वरच्या बाजूनी खालच्या दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। सुईवरती 4 जांभळे मोती घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, हा जो मोती हे जी आपण पाकळी केलेली आहे त्यातला हा मोती आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे। आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे, या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। सुईवर परत 6 जांभळे मोती घातलेत आणि 3 पांढरे मोती घातलेले आहेत। मग सारखंच करायचं आहे। हा जो जांभळा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून हे आपले पांढऱ्या रंगाचे 3 याचे एक फूल तयार होईल। सुईवरती 4 जांभळे मोती घालून घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, हा जो जांभळा मोती आहे यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। आता आपण काय करायचं आहे, हा जो जांभळा मोती आहे अलीकडच्या पाकळीतला जांभळा, एक सगळ्यात शेवटचा जांभळा मोती, यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। दोऱ्यामध्ये 6 जांभळे मोती घातलेत आणि 3 पांढऱ्या मोती घातलेत। शेवटच्या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। सुईवर 4 जांभळे मोती घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, हा जो आधीचा जांभळा मोती आहे यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालायची, त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता मी तुम्हाला 4 पाकळ्या करून दाखवलेत, आता 2च पाकळ्या करायच्या आहेत। याचप्रमाणे तुम्ही अजून 2 पाकळ्या करून घ्या, मीही करून घेते, तुम्हीही करून घ्या। हे पहा, माझी 5वी पाकळी झालेली आहे। मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हीही करून घ्या, पण शेवटची 6वी पाकळी कशी करायची हे दाखवते मी। नेहमीप्रमाणे पाकळी करून घेतली, या मोत्यातनं सुई घातली आहे। आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। पांढऱ्या मोत्यातनं नाही सुई काढायची, आता आपल्याला या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। सुईवरती आपल्याला आता 5 जांभळे मोती घ्यायचे आहेत आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। नेहमीप्रमाणे शेवटच्या जांभळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे।
आता आपल्याला परत इथे 4 मोती घ्यायचे आहेत जांभळे. सुईवरती 4 जांभळे मोती घेतलेले आहेत आणि आता या शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे आपले फूल तयार झाले. आता मी काय करते, सर्वही मोत्यातनं दोरा फिरवून घेते आणि कुठेतरी एका ठिकाणी गाठ मारते. तुम्हीही करून घ्या. मी सर्व मोत्यातनं दोरा फिरवून घेतलेला आहे. आता मी गाठ मारलेली आहे. दोरा कट करून घेते. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटले हे फूल? हे फूल जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये करू शकता. मी हे डाळिंबी कलर आणि जांभळ्या कलरमध्ये केलेलं आहे. चला तर मग तुम्ही करून पहा आणि मला फोटो टाका व्हॉट्सअपवरती.